वेलकम. आस्वाद गुड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला बघताक्षणी किती आकर्षक आणि सुंदर अशी खिचडी दिसत आहे. जस काय तुम्हाला हॉटेलमध्ये आणल्यासारखे फिलिंग्स होत असेल, पण ही हॉटेलमध्ये नाही तर आपण घरीच बनवू शकता आणि हॉटेलचा आस्वाद घरातच घेऊ शकता. तर चला मग तुम्ही पाहू शकता मी सांगितलेल्या मेजरमेंट आणि टिप्स फॉलो करून मस्त अशी हॉटेलच्या मेजवानीची रेसिपी आज आपल्याला बनवायची आहे खिचडीची. अगदी पहिल्या प्रयत्नात यशस्वी. फक्त मेजरमेंट ॲक्युरेट आणि टिप्स फॉलो करा आणि असा खुली मोकळी आणि टेस्टेड हेल्दी खिचडीला चला मग सुरुवात करूया आपण. मसूर, ह्याला अख्खा मसूर असं म्हणतात. जी की मसूर डाळ असते त्याच्यावरच हे कव्हर काढलेलं नसतं. ही ह्याच्यामध्ये मसूर डाळ असते. हा अख्खा मसूर 1 वाटी घेतलेला आहे. तो आता आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजू घालायचा आहे. प्रकारे अख्खा मसूर आपला भिजून झालेला आहे आणि मी रात्री पांढरे वाटाणे भिजू घातले होते. पाहू शकता मस्त असे फुलले गेलेले आहेत. 2 बटाट्याची वरची साल काढलेली आहे आणि आपल्याला ह्या बटाट्याचे अगदी मोठे काप करायचे आहेत. काप जर मोठे असतील तर आपल्याला खिचडीमध्ये खाते वेळेस फिलिंग होते खाते वेळेस, त्यामुळे मस्त असं मोठाडच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अतिशय मोठे असे मी बटाट्याचे काप केलेले आहेत. तर तुम्ही पाहता अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत. हे खास वैशिष्ट्य आहे खिचडीमध्ये. कांद्याची स्लाइस आपण प्रथम पुढचा आणि मागचा साईड काढून घेऊया आणि कांदा ही खिचडीत विशिष्ट अशाच पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मध्य काप केलेला आहे आणि पहिली आणि दुसरी लेअर मी काढून घेत आहे आणि परफेक्ट असा कांदा आतला आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 2 लेअर मी काढलेली आहे आणि मग हा कांदा चिरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे उभा कांदा विशेष करून खिचडीसाठी आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे. टोमॅटो घेतला आहे, तोही आपल्याला उद्याच कंडिशनमध्ये चिरून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त पातळ चिरण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून मस्त खिचडीमध्ये मिक्स होता येईल. तर पाहू शकता पातळ असा मी चिरून घेतलेला आहे. अगदी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे. पहा, खिचडीसाठी कमीत कमी लागणारं आवश्यक साहित्य म्हणजे टमाटर स्लाइडमध्ये अशा प्रकारे चिरलेलं, कांदा अशा प्रकारे चिरलेला, कढीपत्ता, शेंगदाणे अगदी मुठभर घेतले आहेत, मोठे मोठे कापलेले बटाटे, दालचिनीचे 2 ते 3 अशा प्रकारचे तुकडे, तेजपत्ता, परत विलायची, एक विलायची आणि 3 लवंगा घेतल्या आहेत आणि फक्त अर्धा लिंबू घेतला आहे. ह्या ठिकाणी तुम्ही दह्याचाही यूज करू शकता आणि 5-6 हिरव्या मिरच्या. हे अत्यंत आवश्यक अशा गोष्टी आहेत आपल्या. आणि अख्खा मसूर भिजलेला अर्धा तास आणि रात्री भिजू घातलेला असावा. 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, अर्धा इंच आले हे आवश्यक वस्तू आहे. हे ठेचून घ्यायचे आहे. चांदारा तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो. तुम्ही ह्या ठिकाणी कोणताही तांदूळ यूज करू शकता, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो. फक्त प्रोसेस मी सांगते किंवा टिप्स जी मी सांगते ती फॉलो करा. मस्त खिचडी होऊन जाईल आणि पुन्हा केली जाईल घरात. अशा प्रकारची खिचडी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ताजा लसूण सोललेला घेतलेला आहे 10-12 असं मस्त ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे. त्यात अर्धा इंच आले ओबडधोबड कुटायचे आहे. मस्त फ्लेवर येतो खिचडीत आणि मस्त टेस्ट लागते. मिक्सरमध्ये तेवढी खास टेस्ट लागत नाही. तर अशा प्रकारे मी ठेचून घेते. पाहू शकता मस्त असे मी पेस्ट करून घेतलेली आहे. मस्त असं कुकर ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही पातेलही ठेवू शकता पण कुकरमध्ये व्यवस्थित होईल. आता मग भरपूर असं तेल घालायचं आहे. मी 2 माप तेल घातलेलं आहे. तेल अतिशय कडक असं होऊ द्यायचं आहे. तेल कडक झालं की अगदी मोजकीच मोहरी घालायची आहे. अर्धा चमचे जिरे घालायचे आहे. जिरे तडतड मोहरी तडतड झाली की आपल्याला
तेजपत्ता घालायचा आहे। पाहू शकता दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत, लवंग घालायचे आहे आणि ही जी आहे विलायची आपल्याला अशा प्रकारे फोडून सारण सहित टाकायची आहे। तर त्यातच आपल्याला कांदा चोळून घालायचा आहे, मस्त असा चोळून घालायचा आहे। कढीपत्त्याचे पानही घालायचे आहे। मस्त असं मस्त तेल तापलेलं आहे। टोमॅटोचे काप घालत आहे मी, बटाटा मस्त बटाट्याचे काप घालायचे आहे आणि आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। अशा प्रकारे एकंदर आपण पूर्ण सामग्री घातलेली आहे। सामग्री पूर्ण आपल्याला हलवून घ्यायची आहे, मस्त अशी मस्त हलवून घ्यायची आहे। भन्नाट वास येत आहे, भरपूर अशी आपण सामग्री घातलेली आहे। त्यातच आता आपल्याला हे अख्खा मसूर मधलं मी पाणी काढून घेते आणि अख्खा मसूर घालून घेते। पाहू शकता अशा प्रकारे अख्खा मसूर घालायचा आहे आणि मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा कंडिशन मध्ये आपल्याला आणखी वाटाण्यातलं पाणी काढून घेते, शेंगदाणे घालून घेते मी। मस्त असं हे सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं सारण परतून घ्यायचं आहे। त्यातच आपल्याला अद्रक लसूण ची पेस्ट घालायची आहे, जी की आपण ओबडधोबड कुटली आहे ती पेस्ट घालून घ्यायची आहे। मस्त फ्लेवर येतो आणि खालीवरी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मस्त असं खालीवरी करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायची आहे मस्त अशी आणि हे पूर्ण सारण आपल्याला एकरूप करायचं आहे। मस्त असं एकरूप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे लाल मिरची घालते, काश्मीरी मिरची थोडीशी काश्मीरी मिरची घातली आहे। मस्त असं हे सारण खालीवरी करून घ्यायचं आहे। ह्या सारणचं पूर्ण टेक्स्चर आपलं व्यवस्थित झालेलं आहे। मस्त सारण आपलं परतून झालेलं आहे, मसाला भरपूर लागलेला आहे। आता आपण तांदूळ धुवूया। 2 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे, ते घालून घ्यायचं आहे। कंप्लीट मी अर्धा लिटरचं पाणी अशा प्रकारे विसळून घालणार आहे। मेजरमेंट अगदी ॲक्युरेट पाण्याचं ठेवायचं आहे, जेणेकरून मोकळी आपली खिचडी होईल। अर्धा लिटर पाणी घातलं आहे। लिंबू पिळून घ्यायचा आहे, शेवटी आपल्याला अर्धा लिंबू मस्त असा पिळून घेतलेला आहे। पाहू शकता अर्धा किलो तांदळाला मी अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे। पण लावून आता 3 शिट्ट्या ॲक्युरेट काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवर। अशा प्रकारे 3 शिट्ट्या काढून घेते आता मी। अशा प्रकारे पाहू शकता अशा प्रकारे 3 शिट्ट्या झाल्या आहेत। आता कुकर थंड व्हायला ठेवते, तेव्हाच मी टोपण काढते, तेव्हा आपल्याला मस्त अशी खिचडी खायला मिळेल। पाहू शकता मस्त अशी आपली खिचडी झालेली आहे। पहा किती भन्नाट दिसत आहे। चला आता प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे मस्त अशी आपली अख्खा मसूर खिचडी तयार झालेली आहे, झटपट झालेली आहे। अगदी कॉलेजमध्ये किंवा तुम्ही कुठेही कामावर असताल तर झटपट आणि एकदम व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये हा व्हिडिओ दाखवलेला आहे। भन्नाट चव देणारी आहे आणि हेल्दी अशी आहे। ह्याच्यात आपण बटाटा, वाटाणा, शेंगदाणा पूर्ण आपण खिचडीचे साहित्य घातलेले आहे
आणि मेजरमेंट अगदी पाण्याचं तांदळाचं ॲक्युरेट सांगितलेलं आहे. त्यामुळे मस्त अशी पाहू शकता किती खुल्ली खुल्ली आपली खिचडी झालेली आहे, भन्नाट चव देणारी आहे, मसालायुक्त. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. बाय, टेक केअर.